नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वेलकम बॅक. 8वीच्या पुढच्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण परिचय हा भाग बघितलेला आधी पान नंबर 4वर. तर त्यावरती एक पानाच्या खालच्या बाजूला एक भाग आहे, छोटी एक कविता आहे हाताच्या 5 बोटांच्या वरची. तर तो भाग आपला आत्ता आपण घेणार आहोत. त्याच्या नंतर आपण कहा का किम हे जे काय प्रश्नार्थक सर्वनाम आहेत ती पूर्ण केली, ती एका क्रमानं. ती परिचयाशी थोडी संबंधित असल्यामुळं तो भाग सलग घेतला आणि हा जो काही थोडा राहिलेला भाग तो आत्ता आपल्याला घ्यायचा आहे. तर याचं शीर्षक आहे गायत नंदत. म्हणजे हे जी काय हाताची 5 बोटं आहेत त्याची 5 कडवे आहेत आणि एक शेवटचं 6 कडवे आहेत. तर ती गायची आहे, गाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर नंदत त्यामध्ये आनंद घ्यायचा आहे आपल्याला. तर याचं शीर्षक आहे हस्त कुटुंबम. हे पृष्ठ क्रमांक 4वर आहे, पान नंबर 4. तर बघितलं परिचयाच्या खालती. तर यामध्ये हाताचं कुटुंब, 5 बोटाचं जे कुटुंब आहे, प्रत्येक बोटाला वेगवेगळी नावं आहेत. जसं मराठीमध्ये पण आहे. मराठीमध्ये छोट्या बोटापासून आहे करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकणी आणि अंगठा. तर मराठीमध्ये पण बालगीतं वगैरे आहेत प्राथमिक आणि नर्सरीला. तर या प्रकारे इथे संस्कृतमध्ये आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर इथं जर बघितलं तर पान नंबर 4 जे दिलेलं आहे खालती, तर त्याच्या खालून 1 नंबरचं कडवं हे खालच्या बाजूला दिलेलं आहे. 1 नंबरचं कडवं, मग वरती 2 नंबरचं कडवं. अशा प्रकारे हे जे काही कडवी आहेत हे अशा प्रकारे गोल आकारामध्ये दिलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला घ्यायचे. इथून 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा प्रकारे. इथं अशा प्रकारे हे इथं 6 नंबरचं असं आहे कडवं. तर तो क्रम आकडे संख्या लिहिलेली आहे त्या क्रमानं तुम्ही लक्ष द्या. तर त्यानुसार आपण आता पाहूया. तर पहिल्या भागामध्ये आपण हे एक बघायचं आहे, ही जी काही 5 बोटं त्याला काय म्हणतात त्यांची नावं. पण त्यानंतर आपल्याला पान नंबर 7 जो आपण पठत बोधत हा भाग आहे, तर त्यामधलं जे काय अत्र तत्र कुत्र, तर याचा संस्कृतमध्ये अर्थ काय आहे, दिशादर्शक, स्थानदर्शक. तर तो दुसऱ्या भागामध्ये आत्ताच एका पाठोपाठ एक घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पान नंबर 4 वरती जाऊया आणि इथं हे जे काय हस्तकुटुंबमधलं पहिलं जे काय बोट आहे, पहिलं कडवं आहे, तिथनं सुरुवात करूया. इथं दिलेलं आहे एषः स्नेहालू तातः अस्य नाम खलु अंगुष्ठः. तर इथं एष स्नेहालू तातः अस्य नाम, काय काय मधले जे शब्द सगळे थोडक्यात लिहिलेले आहे, खलु अंगुष्ठः. तर हे स्नेहाळू म्हणजे फार प्रेमळ असे तात म्हणजे वडील आहे. हाताच्या 5 बोटांपैकी अंगठा हा मोठा असतो, शक्तिशाली, बाकीच्या बोटांना एका बाजूने पूर्ण आधार देणार आहे. ज्याप्रमाणे वडील हे पूर्ण परिवाराला आधार देतात मेहनत करून, तर त्याप्रमाणे. आणि त्याचबरोबर मेहनत पण करतात आणि स्नेहालू म्हणजे प्रेमळ पण आहे. हे प्रेमळ वडील, त्यांचं नाव, या बोटाचं नाव काय, अंगुष्ठहा. अंगुष्ठहालाच मराठीमध्ये अंगठा असं म्हणतात. तर हे पहिल्या बोटाबद्दल इथं दिलेलं आहे, खलू म्हणजे खरोखर. तर दुसरं आहे त्याच्यावरचं दुसरं कडवं, निकटे निवसती ननु माता. खलूसारखंच ननु हे दिलेलं आहे. नाम तर्जनी तस्या. तर एष आणि त्याच्या निकटे, त्या अंगठ्याच्या शेजारचं बोट, निकटे निवसती खलू माता मी थोडक्यात दिलेलं आहे. तर अंगठ्याच्या शेजारचं हे जे काय बोट आहे, तर त्याला ही कल्पना केलेली आहे हाताच्या कुटुंबाची. तर त्याला माता म्हणलेलं, पिता आणि माता हे नेहमी एकत्र परिवाराला सपोर्ट करतात, आधार देतात. तर ते मातेचं नाम तस्या नाम तर्जनी. नाम तस्य आहे मी तर तिचे, मातेचे नाव तर्जनी या ठिकाणी आहे. त्यामुळे या बोटाला तर्जनी असं पण म्हटलं जातं. दिशादर्शक हे बोट आहे. आता त्यानंतर तिसरं आहे, पुढच्या कडव्याकडे जाण्याआधी सूचना सांगायची की हे फक्त आपल्याला याच्यावर पाठांतराला किंवा याच्यावर काही प्रश्न असे नाही आहेत, फक्त संदर्भासाठी आणि आपल्याला ह्याची नावं माहिती असावी, थोडं संस्कृतचं जे काही अशी कडवी आहेत त्याचं रिव्हिजन किंवा थोडं सराव होण्यासाठी आहे. तर तेवढंच आपल्याला त्याच्यातलं माहिती आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी तेवढंच याचा आधार आहे आपल्याला. तर पुढचं आहे त्याच्यानंतरचं, ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा नाम मध्यमा तस्य. तर या मातेच्या शेजारचं, या तर्जनीच्या शेजारचं जे काय बोट आहे त्याला मध्यमा म्हणतात.
आणि तिची कल्पना काय केली, ज्येष्ठा पुत्री म्हणजे ती मोठी मुलगी आहे, ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा. दीर्घतमा म्हणजे सगळ्यात उंचीला मोठी, दीर्घ म्हणजे सगळ्यात लांब. तर ही लघुत्तम आणि दीर्घतम आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे सगळ्यात उंच आहे. तस्या नाम मध्यमा, हे वरती तेच आहे तर त्यामुळे मी तसंच लिहिलं आहे, तस्या नाम तस्या मध्यमा. तर हिचं नाव मध्यमा आहे, बरोबर मधलं बोट असल्यामुळं मध्यमा, आणि सगळ्यात उंच आहे मोठी मुलगी असल्यामुळं. आणि पुढे दिलेले आहे की तस्या भगिनी मनोरमा अस्ति ननुसा अनामिका. तर तिच्या शेजारचं जे काय हे बोट आहे, रिंग फिंगर म्हणतात, ज्या बोटात अंगठी घालतात किंवा ज्या बोटानं नाम किंवा टिळा लावतात, तर ती तिची बहीण आहे अशी कल्पना केली आहे. या दीर्घतमाची बहीण, तिचं नाव मनोरमा आहे. तस्या भगिनी मनोरमा हे एक नाव आहे, आणि नाम तस्या नाम अनामिका, तिला एक अनामिका हे पण एक नाव आहे. तर मनोरमा किंवा अनामिका म्हणतात. हे याच्या शेजारचं, मधल्या बोटाच्या शेजारचं. तर हे चौथं कडवं आहे, अस्ति ननुसा अनामिका. आणि त्यानंतर शेवटचं आणि पाचवं, म्हणून त्याला अंते म्हटलं. अंते भवती कनिष्ठ बाला. अंते भवती म्हणजे सगळ्यात शेवटी आहे ती सगळ्यात लहान मुलगी आहे, कनिष्ठ बाला. कनिष्ठ म्हणजे लहान, वरिष्ठ म्हणजे मोठे. तर सगळ्यात लहान बाला म्हणजे जी काय बालिका आहे. आणि तिथं काय दिलंय, तस्या नाम कनिष्ठिका. तर लहान मुलगी आहे त्यामुळे तिचं नाव कनिष्ठिका. जसं इथं अनामिका आहे, मध्यमा सगळ्यात कनिष्ठ आहे त्यामुळे तिचं कनिष्ठिका असं म्हटलेलं आहे, तिचं नाव कनिष्ठिका. तर हे पाचीच्या पाची बोटांचं ओळख करून दिलेली आहे. सगळ्यात पहिला मोठा आहे तो म्हणजे अंगुष्ठा म्हणजे अंगठा, त्यानंतरचं आहे तर्जनी, नंतर मध्यमा आणि अनामिका, मनोरमा किंवा अनामिका म्हणतात, आणि नंतर कनिष्ठिका. अशा प्रकारे 5 बोटांच्या या ठिकाणी नावं दिलेले आहेत, ओळख त्यांचं स्थान पण दिलेलं आहे. आणि शेवटच्या याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, या सगळ्याचा वापर कशासाठी झाला पाहिजे, चांगल्या कार्यासाठी, हाताचा वापर, जसं अभ्यास आणि या प्रकारे. हस्तद्वयेन प्रणमामी आशीर्वादम विंदामी. तर शेवटी हे दिले की दोन्ही हाताने, अशा प्रकारे आपण दोन्ही हाताने नमस्कार करतो. हस्तद्वयेन, हस्तद्वयेन म्हणजे दोन्ही हाताने, द्वय म्हणजे दोन्ही हाताने, प्रणमामी मी नमस्कार करतो, आणि आशीर्वादम विंदामी, विंदामी म्हणजे इच्छामी, आणि आशीर्वादाची इच्छा करतो किंवा त्याचबरोबर अपेक्षा करतो, अशा प्रकारे पण याचा अर्थ होतो. ते पण या चित्रामध्ये मनापासून नम्रतेनं नमस्कार केला गुरुजनांना, आई वडिलांना, वडीलधाऱ्या लोकांना, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो, किंवा आशीर्वादाची पण इच्छा किंवा अपेक्षा केली पाहिजे. अशा प्रकारे इथं सगळ्या हाताच्या बोटांची म्हणजेच हस्तकुटुंबाची ओळख करून दिलेली आहे, आणि कसा हाताचा चांगला वापर करायचा सत्कार्यामध्ये आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. तर हे इथं 6 कडव्यांमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर होमवर्कमध्ये फक्त या ठिकाणी ही जी काय कडवी आहेत ती लिहायची आहेत. हे 1 2 3 4 अशा प्रकारे नंबर टाकून हे या ठिकाणी लिहायचं आहे, प्रत्येक याचं नाव 6 कडवी, आणि छोट्या छोट्या ओळींचे कडवी आहेत. तर यानंतर आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया लगेचच. तर पुढचा भाग हा पान नंबर 7 वर आहे. मधला आपण भाग सगळा घेतलेला आहे. तर पान नंबर 7 उघडा तुम्ही. सुरुवातीला होतं तसंच पठत बोधत म्हणजे वाचा आणि समजून घ्या, याच्यातलाच हा पुढचा भाग आहे. आणि यामध्ये आपण वेगवेगळे जे काय छोटे छोटे शब्द आहेत, स्थानदर्शक वेगवेगळे शब्द आहेत, ठिकाण दाखवणारे शब्द आहेत, तर ते पाहणार आहोत. पहिल्यांदा इथे 3 शब्द आहेत आणि त्यानंतर खाली 3 शब्द आहेत, तर एकूण 6 शब्द आहेत. तर पहिल्या 3 आपण पहिल्यांदा शब्द समजून घेऊया. तर इथं अत्र, दुसरा आहे तत्र आणि तिसरा आहे कुत्र. तर अत्र या शब्दाचा अर्थ म्हणजे अत्र म्हणजे येथे. तर एखादी गोष्ट जवळ असेल, आपल्या जवळ येथे, तर त्याला अत्र असं म्हणतात. आधी आपण एशा हा आणि 6 बघितलं, ते पुल्लिंगी स्त्रीलिंगी याच्यासाठी वगैरे, पण या ठिकाणी जनरल स्थानदर्शक आहे. अत्र म्हणजे येथे जवळ असेल तर, तत्र म्हणजे तेथे, ती गोष्ट लांब असेल तर, आणि कुत्र म्हणजे कोठे, जर प्रश्न विचारायचा असेल तर त्याला कुत्र असं प्रश्न हे विचारला जातो. कुत्र म्हणजे कोठे. तर वेगवेगळे वाक्य आहेत, त्याद्वारे हे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. तर पहिला इथं दिलं आहे की चित्र नीट बघा तुम्ही. पान नंबर 7 वरचं हे जे काही चित्र आहे, यामध्ये मुलीच्या हातात चेंडू आहे,
त्याचबरोबर हिरवळीवरती खेळते आणि हे पण आहे या ठिकाणी श्वान म्हणजे इथं पुढं जरी बघितलं तुम्ही तर इथं कुत्र्याचं पिल्लू पण आहे. यामध्ये कन्फ्यूज करू नका किंवा चेष्टा मस्करी न करता कुत्र म्हणजे कोठे आहे आणि इथं श्वान जे आहे इथं जर बघितलं बाकीच्या गोष्टी कंदुक बालिका आणि हे तर ते कुत्र वेगळं मराठीतलं आणि याच्यातलं ते कन्फ्यूज करून घेऊ नका. तर इथं पहिल्यांदा सांगितलं की शुनकहा, तर इथं पण मी सांगितलं शुनकहा म्हणजे कुत्र, हे कुत्र्याचं पिल्लू असेल तर हे अत्र जवळ आहे, मुलगी आणि हे सगळं जवळ आहे म्हणून शुनकहा कुत्र. बालिका ही पण अत्र, इथं जर एक बघितलं शुनकहा अत्र, पहिल्यांदा आपण उभं बघणार आहोत. शुनकहा अत्र बालिका अत्र, शुनकहा अत्र आहे जवळ आहे, येथे कुत्र्याचं पिल्लू कुत्र येतं, बालिका मुलगी येथे आहे जवळ. तर खाली विचारले कंदुकाहा कुत्र म्हणजे चेंडू कोठे आहे, कंदुकाहा म्हणजे चेंडू किंवा बॉल, तर जो चेंडू कोठे आहे तर कंदुकाहा अत्र, मुलीच्या जवळच आहे त्यामुळे कंदुकाहा पण चेंडू पण अत्र म्हणजे येथे जवळच आहे. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये लांबच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपण अत्र म्हणजे जवळच्या गोष्टी बघितल्या त्या चित्रामध्ये ज्या पुढच्या भागात आहे कोणत्या कोणत्या, शुनकहा म्हणजे कुत्र्याचं पिल्लू, नंतर कंदुकाहा आणि त्याचबरोबर बालिका पण अत्र आहे. आता तत्र म्हणजे तेथे लांबच्या गोष्टी आहेत. तर पहिलं काय दिलंय पर्वतः तत्र, पर्वतः तत्र, पर्वत लांब आहे त्यामुळं तत्र दिलेलं आहे. दुसरा आहे ते म्हणजे वृक्षः तत्र, वृक्ष पण लांब आहे, वृक्ष तेथे आहे, झाड. आणि नंतर नदी कुत्र, नदी कोठे आहे हा प्रश्न विचारला आणि खाली उत्तर पण दिले, नदी कोठे आहे तर नदी तत्र, नदी पण लांब आहे त्यामुळे नदी तत्र लांब आहे. नदी आणि याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे, कुत्र म्हणजे कोठे प्रश्नार्थक आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये सर्वत्र साठी विचारलं तर हे परत एकदा पुढे जाण्याच्या आधी हे बघूया. अत्र म्हणजे येथे जवळ असलेल्या वस्तू, तिथं शुनकहा, बालिका आणि कंदुकहा या तीन गोष्टी दिल्या आहेत, कुत्र, मुलगी आणि चेंडू जवळ आहे त्यामुळे. तत्र म्हणजे तेथे लांब असलेल्या गोष्टी, तर यामध्ये तीन दिलेल्या आहेत. पर्वतः पुल्लिंगी असल्यामुळे वृक्षः आणि नदी हे कारण स्त्रीलिंगी बालिकाप्रमाणे, बाकीचे जे आहेत ते विसर्ग असल्यामुळे पुल्लिंगी नाव आहे. आता पुढं आहे कुत्र म्हणजे कोठे, आपण पण बघितलं प्रश्न आणि त्याची उत्तर हे घेता. आता पुढे एक विचारलं वायुपुत्र म्हणजे वायू जी काय हवा आहे ती कोठे आहे तर वायू सर्वत्र, तर इथे सर्वत्र हा शब्द मराठीमध्ये पण आहे सगळीकडे, तर वायू हा सर्वत्र आहे, तर हे पण दिलं आहे. पुढं पण हा प्रकाशसाठी प्रश्न विचारला आहे. प्रकाश म्हणजे उजेड, प्रकाश हा पुत्र, प्रकाश कोठे आहे तर अत्र, ज्या गोष्टी अत्र तत्र इथं आहे तिथं आहेत आणि सगळीकडे आहेत तर त्याला सर्वत्र म्हणतात. तर वायू पण सर्वत्र आहे त्याप्रमाणे प्रकाश पण सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, तर म्हणून प्रकाश हा पुत्र, प्रकाश हा सर्वत्र, तर हे सोपं आहे सगळीकडे. आता यानंतर दोन गोष्टी आहेत. तर यानम पुत्र, यानम म्हणजे एकतर वाहन होत आहे, यान म्हणजे अवकाशात असाच अर्थ नाही, यान म्हणजे वाहन, रेल यान म्हणजे रेल वाहन किंवा कार यान म्हणजे जी मोटर गाडी, अशा प्रकारे पण होत आहे. तर यान कुठं आहे तर यान इथं पण नाही, अत्र पण नाही आहे, तत्र पण नाही आहे. यानम अत्र नास्ती, यानम तत्र नास्ती. तर यामध्ये चित्रामध्ये बघा गाडी कुठं आहे का, इथं पण नाही आहे, जवळ पण नाही आणि लांब पण नाही आहे, आणि यान हे सर्वत्र पण नाही आहे त्यामुळं यानम तत्र नास्ती. मग कुठं आहे यान नाही आहे असं नाही तर यानम अन्यत्र असते, तर अन्यत्र म्हणजे कुठेतरी दुसरीकडे आहे, इथं दिसत नाही आहे, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, अन्य ठिकाणी कुठेतरी आहे. तर यामध्ये हा एक फक्त वेगळा शब्द आहे. सर्वत्र हा मराठीमध्ये पण आहे, एकत्र पण हा पुढे जो आपण बघणार आहे तो पण मराठीमध्ये शब्द येतो. तर पुढे जर बघितलं एकत्र म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंचा समूह ज्या एका ठिकाणी आहे. तर इथं आपण आता पुढे बघूया सर्वत्र आणि अन्यत्र बघितल्यानंतर तर खाली दिलं आहे. पहिल्यांदा छोटं वाक्य बघूया. गृहम वृक्षः च एकत्र, च म्हणजे आणि, घर आणि झाड हे एकत्र आहे, म्हणजे काय झाडाखाली घर आहे, घर आणि झाड एकत्र आहे.
गृहम वृक्षः च, घर आणि झाड एकत्र आहे. दुसरं काय दिलं आता, हे लांबच्या गोष्टी सांगितल्या आणि दुसऱ्या जवळच्या गोष्टी कोणत्या कोणत्या एकत्र आहेत. बालिका कंदुकः शुनकः च एकत्र. बालिका कंदुकः शुनकः या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या गोष्टी, या तिन्ही पण गोष्टी सगळ्या एकत्र आहेत. आणि इथल्या यात पण दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. तर या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. तर आपल्याला मराठीसारखा तिथं अर्थ होतो, ज्या गोष्टी सगळ्या एकत्र असतील एका ठिकाणी तर त्याला एकत्र म्हणतात. दुसरीकडे तसंच त्याच्याबरोबर एका ठिकाणी आहे. तर जसं आपण आपल्या कंपास बॉक्समध्ये पट्टी, पेन्सिल, पेन, खोडरबर वगैरे सगळ्या गोष्टी एकत्र ठेवतो. आपल्या बॅगमध्ये, दप्तरामध्ये स्यूतः म्हणतात, त्यामध्ये आपण वह्या पुस्तकं सगळ्या गोष्टी एकत्र ठेवतो. तर त्या प्रकारेच. तर इथं आपल्याला या सगळ्या पहिल्यांदा 3 शब्दांचा अर्थ बघितला आणि नंतर इथं सर्वत्र, सर्वव्यापी जे आहेत, प्रकाश आणि वायू, सर्वत्र म्हणजे सगळीकडे, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, इतर ठिकाणी, जसं यानं सांगितलं अन्य ठिकाणी, आणि एकत्र म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या जर गोष्टी असतील. गृहम वृक्षम सांगितलं आणि शुनकः बालिका कंदुकः, तर या पण गोष्टी एका ठिकाणी आहेत. तर या अशा प्रकारे आपण हे 3 आणि हे 3 अशा प्रकारे 6 जे काय स्थानदर्शक असे शब्द बघितलेले आहेत पठत बोधतामध्ये. तर शेवटी वदत म्हणजे पुन्हा एकदा हे सरावासाठी बोलायचं आहे. तर पहिलं कुठलं आहे, अत्र. तुम्ही माझ्या बघून म्हणा, 2-2 वेळा म्हणा. अत्र, अत्र, तत्र, तत्र, कुत्र म्हणजे कोठे. परत एकदा म्हणूया, अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, हे 3. आणि नंतर सर्वत्र, सर्वत्र म्हणजे सगळीकडे. नंतर अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, अन्य ठिकाणी. आणि शेवटचं एकत्र म्हणजे एका ठिकाणी. तर अशा प्रकारे इथं सुंदर चित्र आणि उदाहरणाद्वारे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तर यामध्ये पण ही वाक्य छोटी छोटी आहेत, ती लिहून काढायची आहेत या ठिकाणी. एका खाली आपला सराव पण होईल. आणि इथं बोटांचा अंगुली निर्देश पण दाखवलेले बोटांनी. तर हे 2 भाग छोट्या छोट्या याच्यामध्ये आपण आता पूर्ण केले. तर पुढचा जो काय भाग आहे बहुवचनाचा तो आपण पुढं घेणार आहोत. यानंतरचं जे काय पान नंबर 8 आहे, तर पान नंबर 8 वर तिसरा जो पाठ आहे के कुर्वंती, अनेक वचन. कुर्वंती म्हणजे करतात, सगळे अनेक वचनाचे आहे. पहिल्यांदा एक वचन झालं, मग आता अनेक वचन बघायचं, नंतर द्विवचन आहे. तर हा पुढचा भाग आपण पुढच्या याच्यानंतर पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही हा जो काय 2 भागामध्ये झालेला हे आहे त्याचा सराव करा. आणि ही जी काही कडवी आहे त्याची, तर ही पण लिहून काढा. आणि अर्थ तसा लिहायची गरज नाही आहे, पण लिहिण्याचा प्रयत्न केला तर काही वावगं नाही आहे. तर ही कडवी आणि त्याचा अर्थ आपण लिहून काढा. आणि त्यानंतर हस्तकुटुंबकम झाल्यानंतर ह्या शब्द आणि त्याची जी छोटी छोटी वाक्य आहेत ती पण तुम्ही लिहून काढा. लिहिताना अजून एक गोष्ट शेवटचा मुद्दा सांगायचा आहे की वरती ज्या दिवशी तुम्ही लिहिताय त्या दिवशीचे तारीख लिहायची आहे, दिनांक. तर इथं एक दिनांक किंवा डेट शॉर्टमध्ये लिहितो. आणि खालती तुमच्या वहीमध्ये हे पण असतं पेज नंबर. तर हा पेज नंबर कुठला घालायचा आहे आपल्याला, पुस्तकाचा पेज नंबर, टेक्स्टबुकचा. तर हा टेक्स्टबुकचा पेज नंबर घालायचा. तर तारीख पण ज्या तारखेला व्हिडिओ ओपन होतो त्या दिवशीच केलं तर जास्त चांगलं आहे. त्याचबरोबर पुस्तकाचा पेज नंबर त्या ठिकाणी घालायचा आहे. तो दरवेळी मी संदर्भ देतो आणि त्यानुसार आपला वेळच्या वेळी होमवर्क पूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे 2 छोटे भाग राहिलेले कंप्लीट केले. आणि पुढचा पाठ 3 मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पुढच्या वेळी घेऊया, के कुर्वंती. तर पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.